कोकणात काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊयात। कोकणात नारायण राणेंसाठी नगरपालिकांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत, कारण गेल्या काही दिवसात आपण बघतोय की सातत्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय। त्यात राष्ट्रवादीचे भास्करराव जाधव नाराज असल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। मालवणमध्ये काय परिस्थिती आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। राज्यातल्या लक्षवेधी ज्या नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, यापैकी मालवण ही एक नगर परिषद संपूर्ण राज्याचं ज्याच्याकडे लक्ष लागून राहिलं आहे। मालवणच्या दांडी मतदान केंद्रावर मी सध्या उभा आहे आणि सकाळपासूनच या परिसरातले जे नागरिक आहेत, मच्छीमार आहेत आणि सामान्य जे नागरिक आहेत, हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या केंद्रावर आलेले आहेत। खरं तर दांडी हे अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून संबोधण्यात येत आहे आणि त्यामुळेच या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच या परिसरामध्ये अशा पद्धतीने मतदार आपला हक्क बजावण्यासाठी, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या परिसरात येताना दिसतात। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या नगर परिषदा आणि देवगड नगरपंचायत यासाठी ही निवडणूक होत आहे। साधारण 52,066 मतदार आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि या संपूर्ण परिसरावर त्यांची सत्ता आहे। ही सत्ता हिसकावून घेण्यासाठी सध्या भाजप आणि सेना यांनी युती केलेली आहे आणि काँग्रेस विरोधात भाजप सेनेची ही जी युती आहे यांच्यात खऱ्या अर्थाने ही लढत होणार आहे। याची मतमोजणी उद्या होणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की राणेंची जिथं सत्ता आहे त्या मालवणची नगर परिषद नेमकं कोणाच्या हातात जाते आणि ही सत्ता वाचवण्यासाठी नारायण राणे असतील त्यांच्या समर्थकांनी सध्या काय केलेलं आहे। पण एकूणच जे लोक आहेत या लोकांची चर्चा केल्यानंतर लोक म्हणतात की विकासाच्या दृष्टीने आम्ही मतदान करणार आहे आणि जे या संपूर्ण परिसराचा विकास करतील तेच निवडून येतील, अशा पद्धतीच्या भावना लोक सुद्धा बोलून दाखवत आहेत। त्यामुळे आता राज्याचं पुन्हा एकदा लक्ष याच नगरपालिकेवर राहणार आहे। कॅमेरामन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, मालवण।